राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्षांचा समर्पणाचा, राष्ट्रभक्तीचा, त्यागाचा इतिहास आहे अशी संस्था. देव, देश आणि धर्मासाठी काम करणं हा संघाचा मूळ गाभा. मात्र संघाच्या कार्यशैलीचं कौतुक करणारे जसे जगभरात आहेत, तसंच संघाच्या विचारसरणीवरती टीका करणारे सुद्धा अनेक आहेत. आणि याच संघाचे स्वयंसेवक असलेल्या देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून संघाच्या 100 वर्षांच्या वाटचालीचं कौतुक केलंय. नेमकं आज पंतप्रधान काय म्हणाले बघूयात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. लाल किल्ल्यावरील भाषणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणादायी कार्याची स्तुती केली. 100 वर्षांच्या समर्पणाचा, त्यागाचा इतिहास आहे या शब्दात संघाचा गौरव केला. मातृभूमीच्या कल्याणासाठी लाखो स्वयंसेवकांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण त्यांनी या निमित्तानं केलं. सेवा, समर्पण, संगठन और अप्रतिम अनुशासन ये जिसकी पहचान रही है, ऐसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुनिया का ये सबसे बड़ा एनजीओ है. एक प्रकार से 100 साल का उसका समर्पण का इतिहास है. आज लाल किले की प्राचीर से 100 साल की इस राष्ट्र सेवा की यात्रा में योगदान करने वाले सभी स्वयंसेवकों को आदरपूर्वक स्मरण करता हूं और देश गर्व करता है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की इस 100 साल की भव्य समर्पित यात्रा को, और हमें प्रेरणा देता रहेगा. मोदींचं हे भाषण सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील महाल परिसरातील मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू होतं. तर तिकडे भुवनेश्वरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत तिरंगा फडकवत होते. भारत अद्वितीय देश आहे असं सांगत जगात शांती आणि सुख नांदावं यासाठी भारत कायम प्रयत्नशील असतो याचा उल्लेखही त्यांनी केला. विश्व को अपनी दृष्टि के आधार पर, धर्म दृष्टि के आधार पर नई सुख शांति युक्त दुनिया बनाने वाला उपाय देना ये कर्तव्य हम स्वयं बने और विश्व को बनाएं. इस प्रकार का एक टास्क हमारे स्वतंत्र देश के सामने है. उसके लिए हम सबको वैसा ही परिश्रम, वैसा ही त्याग और वैसा ही बलिदान करना पड़ेगा जैसा इस स्वतंत्रता को हमको प्राप्त कराने के लिए हमारे पूर्वजों ने किया. 3 पीढ़ी तक सतत प्रयास किया. देशपातळीवर काँग्रेस असेल किंवा भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायम टीका करत आलेत. देशाच्या पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात संघाचा गौरव करणं त्यांना रुचलं नाही. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर पंतप्रधान पदावरून जावं लागू नये म्हणून मोदी संघाला खुश करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप जयराम रमेश यांनी केलाय. पंतप्रधान साहेबांनी आरएसएसचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला असेल, त्याचा अर्थ एवढंच असू शकतं की सप्टेंबर महिन्यामध्ये आरएसएसची जो निशाणा, नाहीतर जे काही त्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे, नाहीतर त्यांनी जे सांगितलेलं आहे ती तारीख जवळ येते म्हणून कदाचित पंतप्रधान साहेबांनी आरएसएसचं नाव हे घेतलं असावं. पण सप्टेंबरमध्ये आपल्याला कळेल आरएसएस महत्वाचा आहे का भाजपचे नेते. पण जे काय आजची परिस्थिती बघता भाजपची नेत्यांची ताकद ही आरएसएस पेक्षा थोडी जास्तच वाटते. महाराष्ट्रातही मवियातील काही नेत्यांनी त्याचीच री ओढली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदींच्या नेतृत्व गुणाची स्तुती केलीच, पण त्यांनी केलेल्या संघाच्या योगदानावरही प्रतिक्रिया दिली. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश एक वेगळ्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. त्यांनी आज लाल किल्ल्यावरून त्यांच्या भाषणामध्ये देशाला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आणि गेल्या काही वर्षांमध्ये
देशाने ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कसा उच्चांक गाठला याचं सगळ्याचं प्रतिपादन हे त्यांनी तिथे केलं. जगातील सर्वात मोठी एनजीओ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असतानाच नरेंद्र मोदींच्या रूपानं संघाचा एक स्वयंसेवक देशाच्या पंतप्रधान पदावर असणं, त्यानं आपल्या मातृसंस्थेच्या कार्याची, समर्पण भावनेची लाल किल्ल्यावरून स्तुती करणं, हे संघाच्या देव देश धर्मासाठी सुरू असलेल्या कार्याचं बळ वाढवणारं असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.